Hello, I am Rajendra Phatak. Now I am going to demonstrate to you a unique product which is named Aura Scanner. हे Aura Scanner है. Aura Scanner. Aura Scanner ने एनर्जी बद्दल माहिती आहे का तुम्हाला? एनर्जी, ऑरा किंवा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी बद्दल माहिती असेल. कुठल्याही व्यक्तीची किंवा ऑब्जेक्ट्सची फ्रिक्वेन्सी यानी मॅच होते. अच्छा. ते तर तुम्ही बघाल हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक टूल आहे, गॅजेट म्हणू शकता. याला 2 आर्म्स आहेत. तर याच्यामध्ये कॉपरचा वापर केलेला आहे. कॉपरचे रॉड तुम्हाला दिसतात, कॉपरचे रॉड आहे. ओके. आणि आतमध्ये पीसीबी सर्किट आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये सॅम्पल घातलं जातं. सॅम्पल म्हणजे अशा प्रकारचं सॅम्पल असतं. तर ही जी एनर्जी आपल्याला चेक करायची आहे त्या एनर्जीचं हे सॅम्पल आहे. अच्छा. आणि विथ रिस्पेक्ट टू समोरचं ऑब्जेक्ट ते सॅम्पल करून आपल्याला चेक करायचं. आपण तुम्हाला दाखवतो कसं करायचं. उदाहरणार्थ हे एक पॉझिटिव्हिटीचं सॅम्पल आहे. त्याला पॉझिटिव्हिटी सॅम्पल म्हणतात. अच्छा. तर हे पॉझिटिव्हिटी सॅम्पल आपण इंडिव्हिज्युअलची पण चेक करू शकतो, व्यक्तीची किंवा ऑब्जेक्टची पण चेक करू शकतो. आता उदाहरणार्थ तुमची आता पॉझिटिव्हिटी आपल्याला चेक करायची आहे, तर हे दोन्ही आर्म्स समोर ठेवायचे. अच्छा. हा रिझल्ट आहे. हे मशीन डिफ्लेक्ट होत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रिन्सिपलच्या प्रमाणे similar polarities will repel and opposite polarities will attract. तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सॅम्पल आहे आणि मी तुमची एनर्जी चेक करतोय. तर हे अट्रॅक्ट होत आहे, म्हणजे अपोजिट एनर्जी तुमची आहे. म्हणजे ही पॉझिटिव्ह एनर्जीचं सॅम्पल आहे. तुम्ही जी एमिट करताय एनर्जी ती निगेटिव्ह आहे असं याचं इंटरप्रिटेशन आहे. त्याचं आपण कारण शोधून काढूया. तर बघूया तुमच्या हातामध्ये काय काय आहेत वस्तू. तुम्ही एक एक काढा जरा. अंगठी आहे, गुरुची अंगठी आहे. ती काढा, बाजूला ठेवा. जीवन काढा. अंगठी आहे. आपण तुम्हाला चेक करूया. बघा, त्या अंगठ्या काढल्यानंतर तुमची पॉझिटिव्हिटी वाढली. ओके. म्हणजे ह्या अंगठ्यांमध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असू शकते. तर आपण ती इंडिव्हिज्युअली तुमची अंगठी चेक करूया. ही अंगठी तुमची जी आहे ही निगेटिव्ह झालेली आहे, ती आता पॉझिटिव्ह राहिली नाहीये. कदाचित तुम्ही जेव्हा घालती असेल तेव्हा ती पॉझिटिव्ह असेल. पण किती वर्ष झाली घालून तुम्हाला? झाली 5-1 वर्ष झाली. मग त्याची पॉवर संपली आता. तशीच तुमची ही जी अंगठी आहे ती पण निगेटिव्ह झालेली आहे. याला किती वर्ष झाली घालून? ही एंगेजमेंटची अंगठी आहे. म्हणजे किती वर्ष झाली? 1.5 वर्ष. तर याची पण पॉवर संपली. आता ह्या दोन्ही काढल्यानंतर तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी जर चेक केली तर बघा 100% आहे. 180 डिग्रीमध्ये हा डिफ्लेक्ट झालेला आहे, म्हणजे तुमची पॉझिटिव्हिटी 100% आहे. अच्छा. म्हणजे हे मला हे घालून काही फायदा नाही. आता सध्या तुम्हाला हे घालून काही फायदा नाही आहे. अच्छा. तर याचा तुम्हाला जर फायदा व्हायचा करायचा असेल तर तुम्हाला ह्या ज्या अंगठ्या आहेत त्या तुम्हाला पॉझिटिव्ह करून घ्यायला लागतात. अच्छा. पॉझिटिव्ह करून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये रात्रभर घालायचे. ओके. मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यानंतर त्या पॉझिटिव्ह होतात. बरं. निगेटिव्हिटीचं रूपांतर पॉझिटिव्हिटीमध्ये होतं. परत मशीनने चेक करायचं पॉझिटिव्ह झालंय की नाही. अजून ह्याच्यात आपण काय काय करू शकतो? याच्यामध्ये तुमची चक्र चेक होऊ शकतं. तर आपण तुमची चक्र चेक, तुम्हाला माहिती आहे बॉडीमध्ये चक्र असतं. जी अशी एक मस्तकावर असतं, सगळे दाखवतात ते योगामध्ये जे दाखवतात. बरोबर, योगामध्ये दाखवतात. 7 चक्र बॉडीमध्ये असतात. तर ती चक्र वेगवेगळ्या चक्रांचे वेगवेगळे कलर्स असतात. त्याला 7 कलर्स नसतात. आपण तुमचे एक एक कलरचे चेक करूया. बघा, असे कलर्स आहेत. तुम्हाला मी सांगेन एक एक कलर आतमध्ये. कसं आता हे चक्र तुम्ही घातलंय ते आपण चेक करूया. तुमची एनर्जी चेक करूया. आता हे याच्यावर काय जी लिहिले का? जी म्हणजे ग्रीन. ग्रीन म्हणजे अनाहत चक्र. अनाहत म्हणजे हार्ट चक्र. आता हे असं दाखवत आहे की तुमच्या जे हार्ट चक्रची जे रोटेशन आहे, गती आहे, ती बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर हे चक्र काढा. जी झालेलं आहे. एक एक घाला, कुठलीही जागा. आय आहे. आय चक्र म्हणजे इंडिगो कलर. इंडिगो म्हणजे आग्नेय चक्र, म्हणजे 3rd आय चक्र. आता हे चक्रामध्ये पण तुमच्या कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये एनर्जी जेवढी पाहिजे तेवढी आहे. त्यामुळे हे पण चक्र तुमचं योग्य आहे. हे काढू. हे आय चक्र काढलेलं आहे. आता हे आहे एच आहे. आपलं वाय असेल ते.
कलर कुठला आहे? पिवळा आहे, येलो कलर आहे ना, ते वाय चक्र आहे. वायचा अर्थ असा आहे की मणिपुरा चक्र म्हणतात त्याला, म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र आहे. आता हे तुमचं चक्र आता बघा किती टक्के डिफ्लेक्शन आहे, याची डिग्री किती आहे डिफ्लेक्शनची तुम्ही बघा. जेव्हा पूर्ण होते तेव्हा 180 डिग्री असते. आता किती आहे तुम्ही सांगा साहेब, किती आहे याची डिग्री? 40 to 50% तुमचं चक्राची जी एनर्जी आहे ती याची कमी आहे. अच्छा, असं दाखवते. आता हे मणिपुरा जे चक्र आहे ते मणिपुरा चक्र हे सोलर प्लेक्सस म्हणजे पोट आणि पोटाच्या आजूबाजूला पोटी पोट त्याशी संबंधित असतं. म्हणजे एकतर तुम्हाला पोटाचे काही विकार असू शकतील, कॉन्स्टिपेशन म्हणा, अपचन म्हणा, इनडायजेशन म्हणा, तसे काही आहेत का तुम्हाला? तर तेच ते दाखवत आहे. बॉडीच्या लेवलवरती तुम्हाला इनडायजेशन, कॉन्स्टिपेशन, पोटात दुखणे ह्या विकारांशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर ती एनर्जी डिस्टर्ब आहे. ते याच्यातून आपल्याला दिसत आहे. कारण बघा तुमचं चक्र जे आहे आपण बोलताना जवळजवळ 50% तुमचा प्रॉब्लेम आहे. तसंच इमोशनल लेवलवरती, सायकोलॉजिकल लेवलवरती कंट्रोल तुमचा आयुष्यामधलं मिसिंग आहे असं पण याचं हे दर्शवतंय. आयदर तुम्ही कोणाला कंट्रोल करू शकत नाही किंवा तुमचा स्वतःवरचा कंट्रोल नाहीये असं हे दाखवत आहे. तो तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय आहे ते तुम्हालाच फाइंड आउट करायचं, ते काय आम्हाला माहिती नाही. तर आता दुसरा पण चक्र करूया. हा, तो रेड कलर आहे. म्हणजे रेड कलर म्हणजे मुलाधार चक्र, त्याला बेसिक चक्र म्हणतात. आता याच्यामध्ये काही तुमचा प्रॉब्लेम नाही, याच्यामध्ये तुमची एनर्जी परफेक्ट आहे. दुसरं घ्यायचं मूलाधार चक्र झालेलं आहे. आता हे आहे सहस्त्रार चक्र, त्याचा जांभळा कलर आहे किंवा त्याला व्हायोलेट म्हणतात कलर. व्हायोलेट ते डोक्याच्या संदर्भात असतं. तर ह्या सहस्त्रार चक्रामध्ये किंवा चक्र ऑफ वननेस याच्यामध्ये पण तुमचा काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती परफेक्ट आहे. ओके, हे आहे ते ऑरेंज कलर आहे. ऑरेंज कलर आहे, त्याला स्वाधिष्ठान हे चक्र म्हणतात. याचा संबंध एन्जॉयमेंटशी असतो. आयुष्यामध्ये जे भोग भोगतो त्या भोगाशी संबंध असतो याच्यामध्ये. तर एन्जॉयमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे यू कॅन एन्जॉय लाईफ, यू कॅन एन्जॉय एव्हरीथिंग इन लाईफ असं हे दर्शवत आहे. तुम्ही काढा. आता याचा कलर कुठला आहे? ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू कलर. हा निळा कलर, तो निळा कलर होता आणि हा आकाशी कलर आहे. आकाशी, बरोबर आहे. तर याला म्हणतात विशुद्धी चक्र, विशुद्धी किंवा चक्र ऑफ कम्युनिकेशन, थ्रोट चक्र म्हणतात. आता ह्याच्यामध्ये पण तुमच्या चक्राच्या एनर्जीमध्ये काही फार मोठा प्रॉब्लेम नाहीये, योग्य आहे. हे पण चक्र, विशुद्धी चक्र पण तुमचं योग्य आहे. तर अशा प्रकारे हे चक्रांची तुमची टेस्ट झाली. त्याच्यामध्ये आपण बघितलं की तुमचं फक्त हे जे मणिपुरा चक्र जे आहे सोलर प्लेक्ससचं, अच्छा, त्याच्यामध्ये तुमची एनर्जी कमी आहे. म्हणजे फिजिकल लेवलवरती तुमचं इंडायजेशन, पोटात दुखणे, कॉन्स्टिपेशन याचा प्रॉब्लेम तुमचा असू शकतो किंवा होणार आहे तुम्हाला प्रॉब्लेम असं पण ते दाखवतं. जर नसेल आता तर पुढे होणार आहे असं पण ते दाखवू शकतं. अच्छा. आणि सायकोलॉजिकल किंवा मेंटल लेवलवरती कंट्रोल तुमचा मिसिंग आहे लाईफमध्ये. आयदर तुम्ही कोणाला कंट्रोल करू शकत नाही किंवा तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नाही किंवा तुम्ही कंट्रोल करू शकत नाही ह्याचं तुम्हाला मनाची तडफड होते आणि त्यामुळे चक्राची गती कमी झाली असं ते दर्शवतं. म्हणजे ह्याच्याद्वारे आपण आपल्या चक्रांचं पूर्ण स्कॅन करू शकतो. चक्रांचं स्कॅन करू शकतो आणि मग तुम्ही त्याद्वारे त्याची थेरपी घेऊ शकता. बरोबर. थेरपिस्ट कडनं. अच्छा. मणिपुरा चक्राचं चार्ज करण्याकरता तुम्ही व्यायाम करू शकता. त्याचे प्रत्येक चक्राचे वेगळे व्यायाम असतात. किंवा तुम्ही मेडिटेशन करू शकता. त्या चक्राची वेगवेगळी मेडिटेशन आहे. ते मेडिटेशन केलं तर ते चक्र उद्दीपित होतं, त्याची एनर्जी वाढते. किंवा काही फूड्स, काही विशिष्ट प्रकारचे फूड खाऊन एनर्जी मेडिसिन घेऊन पण तुम्ही चक्र तुमची गती जी आहे ती योग्य प्रमाणात आणू शकता. म्हणजे थेरपी तुम्ही कुठलीही वापरू शकता. बरोबर. मशीन तुम्हाला योग्य स्कॅन करून दाखवेल. समजा तुम्ही कुठली थेरपी केली, अच्छा, आणि त्याच्याकडे तुम्ही पैसे खर्च केले आणि तुम्हाला परत येऊन चेक करायचं असेल की बाबा मी थेरपी घेतली, थोडं बरं वाटतंय मला किंवा थोडं बरं वाटत नाही, व्हॉट एव्हर इट इज, मी परत येऊन चेकिंग केलं तर मशीन तुम्हाला परफेक्ट दाखवेल की तुमची थेरपी तुम्हाला लागू पडली की नाही पडली. आणि लागू पडली असेल तर तुमचं चक्राची गती बरोबर दाखवेल मशीन. अजून याच्यामध्ये आपल्याला हे एक सॅम्पल्स आहेत, हे नवग्रहांचे सॅम्पल्स आहेत.
अच्छा. नवग्रहाचे सॅम्पल म्हणजे बर्थस्टोन आपल्याला काढता येतो. म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेला प्रत्येक जी नक्षत्र असतात, 9 नक्षत्र, त्या 9 नक्षत्र पण एनर्जी आहे, ती तत्व असतात. बरोबर. ती शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये एक प्रमाण ठरलेलं आहे, त्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये पाहिजे. परंतु प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या नक्षत्राचे तत्व कमी जास्ती असू शकतं. तर तुमच्या जन्माच्या वेळेला जे आकाशामध्ये नक्षत्र, जे तत्व, ग्रह तत्व जे कमी असेल तेच तुमच्या बॉडीमध्ये जन्मभर राहतं. आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही समस्या बॉडीला किंवा तुमच्या एनर्जीला किंवा तुमच्या प्रॉस्पेरिटीला, त्या ग्रहाच्या रिलेटेड ज्या काही समस्या असतात तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवतात. तर ते बॅलन्स करण्याकरता तुम्हाला तो त्या ग्रहाशी निगडीत असलेला जो एक रत्न असतो ते तुम्हाला घालावं लागतं हातामध्ये. नाहीतर तुम्ही ते गळ्यामध्ये अडकवा किंवा अंगठीद्वारे तुम्ही घालू शकता. तो आपण कुंडलीद्वारे पण ते बघू शकतो. कुंडलीमध्ये तुमच्या ग्रहाची पोझिशन बघून पण सांगू शकतो. परंतु ते एक कुंडली हे कसं एक वेगळं शास्त्र आहे. तुम्ही ऑरा स्कॅनरचा उपयोग करून पण तुमचा बर्थ स्टोन काढू शकतो. याच्याकरता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला हे ग्रहाची सॅम्पल घालून तुम्हाला जर चेक केलं तर मला कळू शकेल की तुमच्या कुठली डेफिशियन्सी आहे, कुठल्या ग्रहाची डेफिशियन्सी. तुम्ही एक एक सॅम्पल घाला. हे शनीचं सॅम्पल, हे शनीचं सॅम्पल आहे. याच्यामध्ये शनीचं जे धान्य आहे ते धान्य घातलेलं आहे, त्याच्याद्वारे तुमचं एनर्जी आम्हाला चेक करता येते. आता ह्या शनीच्या तत्वामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ते योग्य प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे तुमच्या बर्थच्या वेळेला ते योग्य होतं. हे कुठलं सॅम्पल आहे? हे ज्युपिटरचं सॅम्पल आहे, म्हणजे गुरुचं सॅम्पल आहे. गुरुचं सॅम्पल आहे. किती धान्य त्याच्यामध्ये आहेत? आता गुरु म्हणजे त्यामध्ये चण्याचं सॅम्पल घातलेलं आहे. हे पण सॅम्पल, हे पण तुमचं गुरुचं पण चांगलं आहे. गुरुबळ आहे का ते मी सांगू शकणार नाही. अच्छा. गुरुची जेवढी एनर्जी तुमच्या शरीरामध्ये पाहिजे तेवढी तुमच्या जन्माच्या वेळेला होती, त्यामुळे गुरुमध्ये डेफिशियन्सी नाही. गुरुबळ हे गोचर स्थितीवरती अवलंबून असतं. त्यामुळे कुंडलीचा माझा काही फारसा अभ्यास नाही. हे केतूच आहे. केतू आहे. केतूच. अच्छा अच्छा. प्रत्येक ग्रहाचे वेगळे धान्य आहेत. धान्य घातलेले. आता हे किती डिग्री कमी डिफ्लेक्ट झालंय बघा. 20 वगैरे. साधारण 30 ते 40% हे डिफ्लेक्ट झालेलं आहे. म्हणजे एवढी याच्यामध्ये डेफिशियन्सी आहे तुम्हाला केतूची. केतू या तत्वाची तुमच्यामध्ये एवढी डेफिशियन्सी आहे. बरोबर. आता तुम्हाला केतू ग्रहाचा स्टोन तुम्ही घातला. केतू ग्रहाचा कुठला स्टोन असतो? लसण्या असतो, त्याला कॅट्स आहे म्हणतात. तो घातला तर तुमची ही डेफिशियन्सी दूर होऊ शकते. दुसरा बघूया. राहू. राहूचं सॅम्पल हे आहे. राहूचं सॅम्पल आहे, म्हणजे राहूचे ते धान्य आहे. उडीद असतं ना, उडीद. राहूचं काही प्रॉब्लेम नाही. राहूचा एनर्जी बरोबर आहे तुमची. मून, चंद्र. चंद्र याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही. विनस, शुक्र. शुक्र. ओके. सन, सूर्य. सूर्य. ओके. मर्क्युरी, बुध. बुध. त्याच्यामध्ये आपण हे घातले, मूग घातले. हे थोडं डिस्टर्ब आहे, समोर दिसतंय. 50% डेफिशियन्सी आहे, 50% डिफ्लेक्शन आहे. म्हणजे 50% तुमचं हे ग्रह तत्व कमी आहे बुधाचं. आता हे ग्रह तत्वाचे कमी आहे का? तर हे तुम्हाला कमतरता काढण्याकरता तुम्हाला बुधाचा स्टोन घालायला लागेल. म्हणजे पाचू, एमराल्ड म्हणतात, तो घालावा. ते आहे मार्स, म्हणजे मंगळ. मंगळाला मसूर असतात त्याच्यामध्ये सॅम. ओके. मंगळाचं तुमचं तत्वामध्ये काही फरक नाही. म्हणजे तुम्ही जर 2 हे खडे घातले, एक केतूचा लसण्या, यात कॅट्स आहे म्हणतात, आणि बुधाचा स्टोन आहे एमराल्ड, पाचू, हे तुम्ही तुमच्या शरीरावरती घातले तर तुमची ही जी तत्व आहेत ग्रहांची ती बॅलन्स होते. आता ते खडे देखील आपण चेकिंग करू शकतो. खड्यांची पॉझिटिव्हिटी, कम्पॅटिबिलिटी आपण चेक करू शकतो.
त्यानंतर ते खडे कुठल्या पोटामध्ये घालायचे आणि कुठल्या धातूमध्ये घालायचे. साधारण प्रत्येक खड्यासाठी एक हे ठरलेलं असतं. ते जनरलायझेशन आहे. अच्छा. म्हणजे कसं आहे, आपण जे शरीरामध्ये आपल्या नाड्या असतात ज्याला मेरिडियन्स म्हणतात. अच्छा. त्याद्वारे ते तत्व शोषली जातात शरीरामध्ये. बरोबर. तर जनरली हे जे इंडेक्स फिंगर आहे, पहिलं जे फिंगर आहे त्याच्यामध्ये गुरुचं तत्व घेतलं जातं. बरोबर. जनरली म्हणून आपण त्याच्यामध्ये ती गुरुची अंगठी जी असेल पोखराची याच्यामध्ये घालतो. पण सगळ्यांचं तसं असतं असं काही नाही. म्हणून ते मशीननी चेकिंग करायचं आणि जिकडे मॅच होतं तिकडे त्या बोटामध्ये घालायचं किंवा ज्या धातूमध्ये मॅच होतं त्यामध्ये. म्हणजे गुरुची आपण अंगठी समजा बनवली तर आपण ती कुठच्या ह्याच्यात कुठल्या बोटामध्ये घालायची ते आपल्याला चेकिंग करायची याच्यामध्ये करू शकतो. अजून याच्यामध्ये तुम्ही कम्पॅटिबिलिटी चेक करू शकता. कम्पॅटिबिलिटी मध्ये पर्सन टू पर्सन कम्पॅटिबिलिटी, पर्सन टू ऑब्जेक्ट कम्पॅटिबिलिटी, मेडिसिन कम्पॅटिबिलिटी. अच्छा. ते करू शकतो. कुठलं मेडिसिन मला कम्पॅटेबल आहे, कुठलं मेडिसिन मला सुटेबल आहे ते तुम्ही करू शकता. त्याच्याकडे तुम्हाला सलायवाचं सॅम्पल घ्यायला लागतं. सलायवा म्हणजे चुंकीचं सॅम्पल घ्यायला लागतं. त्याचबरोबर वास्तूमध्ये जे हे असतात जिओमेट्रिक स्ट्रेस असतो. अच्छा. पण वास्तू पण टेस्ट करू शकतो. वास्तू हे करता आपल्याला फिरायला लागतं. किंवा तुमच्याकडे जर ड्रॉइंग असेल तुमच्या घराचं त्याच्यावरनं पण आपण ते वास्तू तुमची चेक करू शकतो. तर जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे जमिनीच्या खालून येणारं रेडिएशन. ते रेडिएशनचा परिणाम तुमच्या शरीरावरती आणि तुमच्या प्रॉस्पेरिटीवरती, इमोशन्सवरती याच्यावरती होतो. आणि ते जोपर्यंत तुम्ही न्यूट्रलाइज करत नाही तोपर्यंत तुम्ही बाकी कुठलेही स्ट्रक्चरल चेंजेस कराल त्याचा काही फायदा होत नाही. तर अशा प्रकारे हे ऑरा स्कॅनरचा साधारण तुम्हाला मी एक थोडक्यात माहिती सांगितली. तुम्हाला याच्यामध्ये अजून बघायचं असेल तर आपल्याला अजून एक मोठं सेशन करावं लागेल. ओके.